मित्र नमस्कार. व्हिडिओ करण्यामागचं कारण असं आहे, आज मी एक व्हिडिओ पाहिला जलतारा संदर्भाने. 25 सरपंचाला बोलवलं त्यांनी. त्यामुळं मला एक प्रसंग आठवला. अंबड तालुक्यातील महाकाळा हे गाव आहे. त्या गावाच्या बाजू समर्थ सहकारी साखर कारखाना आहे आणि ते सोलापूर धुळे हायवेवर गाव आहे. सोलापूर धुळे हायवे करून महाकाळ्याकडे जाताना जो रस्ता आहे, त्या रस्त्याच्या बाजूला जी शेती आहे, ती शेती कायम दलदलीत राहिल्यासारखी होती आणि तिला निचरा होत नसल्यामुळं तिथं कुठलं पीक येत नव्हतं. त्याच वेळेस मला अंदाजे सांगता येणार नाही, तरी मी 1970-72च्या काळाची गोष्ट असेल, मला कळायच्या आधी किंवा जन्माच्या आधीची. त्यावेळेस परभणी विद्यापीठाने निचरा पद्धतीचं तिथे एक प्रयोग केला होता. तो जे दलदल असेल, चारी बाजूचं पाणी मध्यभागी आणायचं. त्यात PVC पाईप टाकले होते आणि छिद्र पाडून. वरच्या साईडला अर्ध्या बाजूला छिद्र होते आणि अर्ध्या बाजूला काही नव्हते. म्हणजे जमिनीच्या बाजूनी पूर्ण पाणी वाहीन अशी हे होती आणि एकदम मध्यभागी निचरा करण्यासाठी हौद बांधले होते पाण्याचा निचरा करण्याचे. आणि ह्या पद्धतीने ते त्या दलदली जमिनीचे निचरा काढून घेत होते. मित्र, मला सांगत असं आहे की भारत सरकारने अशा काही योजना आणलेल्या आहे, ह्या पूर्वीच आणलेल्या आहे, फक्त त्यांचे जे अधिकारी आहे यांनी त्याचा प्रसार केला नाही आणि त्याचा आज जो तोटा आहे तो आज दिसायला लागला. आणि आज सामाजिक कार्यकर्त्यासारखे असे जे लोक आहे, हे एक त्याला जलतारासारखं एक नाव देऊन त्याला आता ठीक आहे, त्यांच्या पद्धतीने ते नाव दिलं आणि ते कार्य करायला ते बी चांगलं आहे. पण याच्यात सर्वात मोठी चूक कोणाची आहे? अधिकारी आणि प्रशासन आणि राजकारण यांच्या चुकीमुळं लोकांना माहिती भेटत नाही गेलं. आणि असंच हवामान खात्याचं फार पूर्वीपासून माहिती होती, लोकांना सांगत नव्हते. हे अधिकारी ते आणि प्रसार करीत नसल्यामुळं आज लोकांच्या मोबाईलमुळं हवामानाचा सुद्धा लोकांना अंदाज येऊ लागला. आणि तो ॲप विकत घेऊन म्हणा, काही म्हणा, ते 10-10 मिनिटाची माहिती गोळा करतात. हे कोणाचं अपयश आहे? हे फक्त कर्मचाऱ्याचं अपयश आहे. एवढं बोलून मी माझं 2 शब्द